नमस्कार क्रिकेट प्रेमीनो, मी डॉक्टर राजेंद्र भस्मे आणि आपण पाहत आहात डॉक्टर राजेंद्र भस्मे टॉक्स. रायपूर येथील दुसऱ्या वन डे कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 विकेटनी विजय मिळवला. खरं तर भारतीय संघानं धावांचा डोंगर केला होता. 358 धावा म्हणजे काही कमी नव्हत्या. पण भारतीय संघाला पराभव झाल्यामुळे विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांचं शतक मात्र व्यर्थ गेलं. खरं तर भारतीय संघानं हारण्याचं कारण एवढंच दिसतंय की गचाळ क्षेत्ररक्षण, जयस्वालनं सोडलेला झेल, रनआउट करण्याच्या संधी हुकल्या आणि गोलंदाजीसुद्धा दुसऱ्या सत्रात पडली नाही. तर गोलंदाजी पडणार नाही हे निश्चितच होतं, कारण रायपूरमध्ये दव जास्त होतं. त्यामुळे नाणेफेक हारली भारतीय संघ, तिथेच भारताचा पराभव थोडाफार निश्चित झाला होता. पण विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडनं जी 195ची भागीदारी केली, त्या भागीदारीमुळे 300-350चा टप्पा भारतीय संघाच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर जे काही झाले ते मात्र दक्षिण आफ्रिकेने चांगलीच मॅच ओढून घेतली. भारतीय संघाची फलंदाजी पण जास्त बहरली नाही असं म्हणावं लागेल, कारण 40व्या षटकात ज्यावेळेला विराट कोहली बाद झाला त्यानंतर 10 षटकंचा सामना शिल्लक होता आणि 10 षटकात कर्णधार लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजानी फक्त 74 धावा केल्या. 10 षटकात शेवटच्या कमीत कमी 100-125 धावा व्हायला पाहिजे होत्या. स्लॉग ओव्हर्स म्हणतात ते कशासाठी? स्लॉग ओव्हर्सवर जोरदार बॅटिंग करायला पाहिजे होती. धावांची, चौकार षटकारांची आतिषबाजी व्हायला पाहिजे. त्यामुळे या इथे जरी लोकेश राहुलचं शतक पूर्ण झालं असलं तरी रवींद्र जडेजाला मात्र फटकेबाजी करता आली नाही आणि त्यामुळेच आपल्याला स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजी, फटकेबाजी करणारे हार्दिक पंड्या, महेंद्रसिंग धोनी यांची आठवण निश्चितच येते. धन्यवाद.